अतिशय महत्त्वाची बातमी आणि तुम्हाला पुन्हा एकदा एक मोठा धक्का देणारा कारनामा सांगणारी ही बातमी आहे। खरातचे अनेक कारनामे तुम्ही ऐकलेले आहेत, मात्र त्याचा अनेक कारनाम्यांमधला हा सगळ्यात धक्कादायक असा कारनामा म्हणावा लागेल, कारण खरातचे अनुयायी असलेले व्यापारी, उद्योजक किंवा धनिकांच्या घरी आयकर विभागाचे छापे पडायचे। म्हणजे स्पेशल 26 मध्ये ज्या पद्धतीने एक टोळी छापे टाकत होती बनावट इन्कम टॅक्स ऑफिसर बनून, तशाच पद्धतीने खरात सुद्धा ही टोळी चालवत होता असं दिसतंय। सोनं, नाणं किंवा मालमत्ता जप्ती होऊ नये म्हणून लाखो करोडोंवर सौदा मिटायचा। अशोक खरातवर केवळ महिलांच्या लैंगिक शोषणाचाच आरोप नाहीये, तर आर्थिक फसवणुकीचे सुद्धा आरोप आहेत। त्याच्याकडे येणाऱ्या धनिक अनुयायांना तो विविध उपाय सुचवत होता। कधी चिंचोके लाखोंना विकायचा, तर कधी अघोरी पूजा विधीच्या नावाखाली लाखो रुपये उकळायचा। आता तर त्याचा हा नवा कारनामा उघड झालाय। धनिक व्यापाऱ्यांना हेरून त्यांच्या घरी तोतैया आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे छापे टाकायचा। त्यानंतर मालमत्ता जप्तीची भीती दाखवून लाखो रुपये उकळायचा। आता फसवणूक झालेले उद्योजक, व्यापारी या संदर्भात समोर येऊन तक्रार करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या खरातच्या स्पेशल 26 ची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी होती ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। स्पेशल 26 सिनेमा तुम्ही बघितलेला असेल, त्याचनुसार व्यापारी, उद्योजक, अनुयायांना तो हेरायचा। ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत अशा लोकांना तो हेरायचा आणि त्याच्यानंतर पुढे नेमकं काय करत होता, तर अनुयायांची खासगी माहिती मिळवायचा। म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे धनिक आहेत अशांची माहिती, खासगी माहिती तो मिळवत होता आणि पुढे जे काही करत होता ते अतिशय धक्कादायक आहे। तोतैया आयकर अधिकारी अनुयायाच्या घरी पाठवत होता। म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्या घरी हे तोतैया अधिकारी, जे इन्कम टॅक्सचे ऑफिसर आहेत असं बनून या सर्व व्यावसायिकांच्या घरी जायचे आणि अनुयायाच्या घरी बोगस धाड टाकली जायची। म्हणजे हे अनुयायी खरातचे होते, तो सगळी माहिती गोळा करून त्याच्यानंतर अशा पद्धतीने बोगस अधिकाऱ्यांच्या कडून ही धाड टाकायचा। दागिने, मालमत्ता जप्तीची धमकी त्यांना द्यायचा आणि मग पुढे जे काही होत होतं ते यापेक्षाही जास्त धक्कादायक असं आहे। त्यांच्याकडून दागिने, मालमत्ता जप्तीची धमकी दिली जात होती आणि नंतर मग घाबरलेल्या अनुयायांकडून पैसे तो उकळत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। म्हणजे साहजिकच एखाद्याच्या घरी आयटीची टीम आलेली आहे, इन्कम टॅक्सची टीम आलेली आहे म्हटल्यानंतर ते सगळेजण घाबरणार आणि त्यावेळेला मात्र हा खरातची जी टीम आहे ती पैसे उकळत होती अशी ही माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता याही प्रकरणामध्ये आणखी काही समोर येतं का, हे व्यापारी समोर येतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।